वरळीतले सर्व माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ सर्व मतदार रस्त्यावर उतरलेले आहेत आणि शिवसेना भाजपा महायुतीला पाठिंबा दिलेला आहे। त्यांच्या एवढ्या गर्दीमुळे एवढ्या मोठ्या उत्स्फूर्त प्रतिसादावरून या ठिकाणी चित्र स्पष्ट आहे की महायुतीचा उमेदवार या ठिकाणी जिंकणार। मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळ तुम्ही वरळी विधानसभा मतदारसंघातून करताय। आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आम्ही मुंबईचा प्रचार सुरू झालेला आहे आणि या ठिकाणी वरळीमध्ये देखील आपण पाहतोय की प्रचंड उत्साह लोकांमध्ये आहे। प्रचंड कार्यकर्ते रस्त्यावर आहेत। इथले लाडक्या बहिणी लाडके भाऊ सगळे रस्त्यावर उतरलेत आणि महायुतीचा प्रचार महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी सगळे रस्त्यावर उतरले। यावरून चित्र स्पष्ट आहे की वरळी चा जो वॉर्ड आहे तो महायुतीचा आमचा उमेदवार प्रल्हाद वरळीकर जिंकणार। वरळी कोळीवाड्यामध्ये मुंबईचे आद्य नागरिक आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे। वरळी कोळीवाडा आद्य नागरिक आहे मुंबईच्या। इथल्या अनेक समस्या तुम्ही सोडवलेल्या आहेत। इथल्या अनेक समस्या सीलिंगचा जो मधला जो स्पॅन होता त्या आपण सीलिंग मधला जो बोटी येण्या जाण्याचा मार्ग होता तो आम्ही दुप्पट केला। त्यावेळेस जे सत्ताधारी होते ते करू शकले नाहीत, परंतु मुख्यमंत्री मी झाल्यानंतर तात्काळ त्याला मान्यता दिली आणि कोळी बांधव भगिनी त्यामुळे त्यांचा जो काही प्रश्न होता तो सोडवला। यामध्ये पैसे जास्त खर्च झाले तरी चालतील, परंतु भूमिपुत्रांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आम्ही घेतली आणि त्यामुळे देखील भूमिपुत्र आमच्या बरोबर आहे। ही जी गर्दी जमा झालेली आहे ही दोन भावांच्या युतीला चितपट करेल का? 15 तारखेला बँड 12 वाजता 15 तारखेला तुम्हाला कळेल, 16 तारखेला त्याचा रिझल्ट येईल। 15 तारखेला भरभरून या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराला मतदान लोक करतील आणि 16 तारखेला फटाके फुटतील, गुलाल उधळला जाईल। मुंबई कोळी बांधवाची म्हटली जाते, हा कोळीवाडा आहे। इथून खरं तर मुंबईतल्या ज्या कोळी बांधव आहेत त्यांचे प्रश्न सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहेत। तुम्ही अनेक महत्त्वाचे मला अनेक आता लोक भेटले, अनेक प्रश्न सोडवले। कोळीवाड्याच्या संदर्भातले अनेक प्रश्न आहेत, काही सोडवलेत काही आहेत, तेही सोडू। कोळी बांधव हा मूळ भूमिपुत्र आहे आणि मूळ भूमिपुत्राला न्याय देण्याचं काम महायुती सरकार करेल, यापूर्वी केलंय, यापुढेही करेल। आजी साहेब, महायुतीचे नेते ग्राउंडवर दिसतात आहेत, पण ठाकरे बंधू फक्त शाखा भेटी देताना दिसतात आहेत। तुम्ही सभा आणि थेट रस्त्यावर उतरून लढाई लढताना पाहायला मिळतात। राज्यभर आम्ही थेट तुम्ही राज्यभर सभा घेताय, त्यांची अजून सभा सुरू झाली नाही। आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते आहोत आणि मैदानात उतरून लोकांना भेटत असतो। आता शाखांमध्ये ही वेळ शाखांमध्ये बसण्याची नाही, ही वेळ घराघरात जाण्याची आहे। आम्ही म्हणतो डोर टू डोर जा, लोकांना भेटा, संवाद साधा। ही वेळ शाखेत बसण्याची नाही आहे, त्यामुळे आता मी पण घरी बसतो, तुम्ही पण शाखेत बसा। एक मुलाखत झाली, त्याच्यामध्ये ते म्हणतात की दोन धुरंधर एकत्र आलेले आहेत आणि त्यामुळे मुंबईत महापौर आमचा होणार, याला तुम्ही उत्तर कसं देणार? बघा, आमचा कामावर विश्वास आहे। महायुतीने केलेला विकास, मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षामध्ये केलेली कामं, झालेला विकास, लोकाभिमुख कल्याणकारी योजना, देवेंद्र फडणवीसजी झाल्यानं मुख्यमंत्री झाल्यानंतर गेल्या वर्षभरात केलेलं काम हे जनतेसमोर आहे, मुंबईकरांसमोर आहे। त्यांनी मुंबईसाठी एक काम दाखवा आणि आम्ही सांगतो आम्ही किती कामं केली। त्यामुळे मुंबईकर कामाची पोचपावती या निवडणुकीमध्ये देतील। महायुतीचाच विजय महापौर या ठिकाणी होईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।